नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम ट्रेंडी आणि मस्त रेसिपी डालगोना कॉफी। ही डालगोना कॉफी बनवायला अगदी सोपी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तर ही कॉफी बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाउलमध्ये 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची। कोणत्याही ब्रँडची कॉफी पावडर तुम्ही इथे वापरू शकता। यानंतर यामध्ये 2 चमचे साखर घालायचे। 1 चमचा कॉफी पावडरसाठी 2 चमचे साखर घालायची आहे। साखर थोडी कमी झाली तर कॉफीची चव कडवट लागेल। यानंतर यामध्ये 2 ते 2.5 चमचे गरम पाणी घालायचे आहे। लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी अजिबात यामध्ये वापरायचं नाही। यानंतर असं विस्कच्या मदतीने आपण ही कॉफी फेटून घेणार आहे। विस्कच्या मदतीने कॉफी फेटायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथे इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने ही कॉफी फेटून घेते। अगदी 3 ते 4 मिनिटातच आपली कॉफी इथे फेटून होईल। बघू शकता 2च मिनिटात कॉफी एकदम स्मूथ झाली आहे। परत मी 2 ते 3 मिनिट फेटून घेणार आहे। व्हिप क्रीम प्रमाणेच अशी कॉफी तयार झाली पाहिजे। बघू शकता तुम्ही अगदी 4 मिनिटांमध्येच ही कॉफी आपली इथे तयार झाली आहे। आता कॉफी तयार करण्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये कोमट दूध घेतले। अर्धा ग्लास कोमट दूध घ्यायचं आहे। दूध जास्त थंड किंवा जास्त गरम नसावं। यानंतर या ठिकाणी मी थोडी स्ट्रॉंग कॉफी बनवते, यासाठी दुधामध्ये साखर मिक्स केली नाही। जर तुम्हाला स्ट्रॉंग कॉफी आवडत नसेल तर दुधामध्ये 1 चमचा साखर घाला। यानंतर यामध्ये 2 चमचे व्हिप केलेली कॉफी घालायची। कॉफी आपली व्यवस्थित व्हिप झालेली, त्यामुळे अशी दुधावरती तरंगते आहे। जर कॉफी व्यवस्थित व्हिप नाही झाली तर ती दुधामध्ये लगेच मिक्स होईल। यावरती थोडीशी कॉफी पावडर सजावटीसाठी मी घालते। तर आपली ही कॅफे स्टाईल कॉफी तयार झाली आहे। आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या अनुभवाबद्दल